नमस्कार, मी संजय वैशंपायन. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महिला आरक्षण विधेयकावर काँग्रेसच्या श्रद्धा ठाकूर यांचा खुलासा. मोदी सरकारवर केला अपप्रचाराचा आरोप. पटवर्धन हायस्कूलमध्ये पंचकोशाधारित शिक्षण. संजीवन गुरुकुलातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन. आणि रत्नागिरीत भव्य नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेचा जल्लोषात समारोप. भगवती स्पोर्ट्स किल्ला ठरला विजेता संघ. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. काँग्रेस पक्ष महिला आरक्षणाच्या विरोधात नसून केंद्रातील मोदी सरकारकडून याबाबत अपप्रचार केला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस ॲडव्होकेट श्रद्धा ठाकूर यांनी केला. आपल्या सगळ्यांना माहीत असेल की काँग्रेस पक्ष हा कधीच महिला आरक्षणाच्या विरोधात नव्हता. महिलांना राजकारणामध्ये त्याचबरोबर समाजकारणामध्ये नेहमीच पुरुषांच्या बरोबरीने समान संधी देण्याचा प्रयत्न हा काँग्रेस पक्षाने केलेला आहे. आणि 2023मध्ये संसदेमध्ये बहुमताने महिला आरक्षण विधेयक हे मंजूर केलेलं आहे. आणि असं असताना या महिला आरक्षणाच्या आडून संसदेमध्ये पुन्हा एकदा हे मोदी सरकार त्यांची हुकुमशाही राजवत, त्याचबरोबर संसदेमध्ये जे काही खासदारांची संख्या आहे तर त्याच्यामध्ये एक फेरबदल करण्याचा प्रयत्न ह्या विधेयकाच्या माध्यमातून करू पाहत होता. मुळात हे विधेयक जे आहे ते महिला आरक्षण विधेयक नव्हतं. हे विधेयक जे होतं हे 131वी घटना दुरुस्तीचं विधेयक होतं. त्याचबरोबर डिमॉनिटायझेशनचं एक विधेयक होतं की ज्याबरोबर मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचं होतं. आणि त्याचबरोबर जे केंद्रशासित प्रदेश आहेत तर त्यांच्या संदर्भात देखील एक घटना दुरुस्ती करण्याचे, अशी 3 विधेयकं ही महिला आरक्षणाचं नाव पुढे करून हे जे मोदी सरकार आहे हे संसदेमध्ये मंजूर करू पाहत होतं. आणि त्याला काँग्रेस पक्षाने आणि इतर सर्व विरोधी पक्षांनी मिळून विरोध केलेला आहे. रत्नागिरी येथील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी सांगितलं की काँग्रेसच्या काळात देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती, पहिल्या महिला पंतप्रधान तसंच काँग्रेस पक्षाच्या पहिल्या महिला अध्यक्षा मिळाल्या. यामुळे महिला सक्षमीकरणासाठी काँग्रेसचा नेहमीच ठाम पवित्रा राहिला आहे. मुळात या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की जेव्हा राजीवजी गांधी हे पंतप्रधान होते त्यावेळेला त्यांनी 64व्या घटना दुरुस्तीने मुळात सर्वप्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यावेळेला त्यांना विरोध करणारे हे भाजपचेच लोक होते. त्यानंतर जेव्हा नरसिंहराव पंतप्रधान होते त्यावेळेला 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्यात आलं. त्यानंतर 2010मध्ये UPAच्या सरकारमध्ये ते आरक्षण 33%चं आरक्षण हे 50%पर्यंत करण्यात आलं. आणि मला आज या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय की देशाची पहिली महिला पंतप्रधान असू दे, राष्ट्रपती असू दे, पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष असू दे, अनेक राज्यांमधल्या मुख्यमंत्री असू देत किंवा राज्यपाल असू दे, हे देण्याचं काम जे आहे ते काँग्रेस पक्षानेच केलेलं आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून देखील महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा सहभाग नोंदवत असताना देखील नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली, महापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाली, जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर इतर क्षेत्रामध्ये देखील महिला या
सक्षमपणे काम करताना जर आपल्याला बघायला मिळत असतील तर मला आवर्जून सांगावंसं वाटतं ही सर्व काँग्रेस पक्षाचीच देण आहे आणि असा काँग्रेस पक्ष हा कधीच महिला विरोधी पक्ष असू शकत नाही. या ठिकाणी मला सरतेशेवटी सांगावंसं वाटतं. तसंच पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं डिलिमिटेशन विधेयक आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावलं. मात्र या विधेयकाद्वारे अपेक्षित राजकीय हेतू साध्य न झाल्यानं भाजपकडून विरोधी पक्षनेत्यांवर खोटे आरोप केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली. 2024 पासूनच्या लोकसभेमध्ये देखील मोदी सरकार जे आहे ते ह्या प्रकारच्या या बिलची अंमलबजावणी करू शकलं असतं, परंतु तसं न करता त्यावेळेला आम्ही पुन्हा जनगणना करू आणि 2029मध्ये याची अंमलबजावणी करू असं सांगण्यात आलं होतं. परंतु तसं न करता 3 वर्षानंतर ज्या 5 राज्यांच्या निवडणुका अचानकपणे लागलेल्या आहेत तर त्या धर्तीवरती मोदी सरकारला कुठेतरी त्याचा फायदा देखील त्यांना भाजपला घेता यावा याकरता त्यांनी हा सर्व घातलेला घात होता. या ठिकाणी असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं, कारण पश्चिम बंगाल आणि आसामच्या राज्यांच्या निवडणुका आहेत आणि या धर्तीवरती अचानकपणे हे संसदेचं तातडीचं अधिवेशन बोलून या ठिकाणी चर्चा केली गेली आणि मुळात महिला आरक्षण नसताना देखील देशभरातील माझ्या महिला भगिनींचं एक लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आणि विरोधी पक्ष हा काँग्रेसच्या विरोधात आहे असं भासवण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडनं केला गेला. भाजपाकडून करण्यात येणारे हे आरोप पूर्णपणे निराधार असून जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असल्याचं ॲडव्होकेट ठाकूर यांनी स्पष्ट केलं. परंतु जर ही 500-850 जर केली तर या ठिकाणी महिलांना जवळजवळ 230 महिलांना आरक्षित सीट होतील आणि या आरक्षणामध्ये 570 या पुरुष आरक्षणाच्या ज्या जागा आहेत, ज्या खुल्या जागा आहेत त्या वाढल्या जातील. मग या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो की खरोखर हे महिला आरक्षणाच्या नावाखाली पुरुषांना आरक्षण देऊन आपली जी भाजपची सत्ता आहे त्याचं एक म्हणजे सत्ता केंद्रीकरण करून आपला एक भाजपचा होल्ड ठेवण्याचा प्रयत्न हे मोदी सरकार करत आहे का? तर ह्यावरून या सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या असल्यामुळे आणि कुठलीही जनगणना न करता या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने या प्रकारची जी अंमलबजावणी करण्याचा मोदी सरकार प्रयत्न करत होता त्याला ह्या संसदेतल्या खासदारांनी विरोध केलेला आहे आणि ते जे विधेयक आहे ते नामंजूर झालेलं आहे. रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत संजीवन गुरुकुल प्रकल्प राबवला जात असून पंचकोशा आधारित शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवला जात आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि जीवनमूल्यांची जोपासना होत असल्याचा दावा संस्थेतर्फे कार्याध्यक्ष श्रीराम भावे यांनी केला. भारत शिक्षण मंडळाचा कार्याध्यक्ष म्हणून मी श्रीराम अनंत भावे संजीवन गुरुकुलबद्दल माहिती देण्यासाठी सर्व पत्रकार बंधू भगिनींना बोलावलेलं होतं. 2004 साली भारत शिक्षण मंडळाने रत्नागिरीमध्ये प्रथम गुरुकुल ही संकल्पना सुरू केली. इयत्ता 5वी ते 10वीच्या मुलांसाठी 11 तासाची शाळा सकाळी 7:30 ते संध्याकाळी 6:30 या वेळेमध्ये हे गुरुकुल चालू करण्यात आलं. माननीय भाऊराव जोग माजी मुख्याध्यापक यांनी यासाठी अतिशय माहितीपूर्वक सगळा प्रोग्राम तयार केला. एक उत्तम नागरिक घडवण्याचं काम हे संजीवन गुरुकुलचं उद्दिष्ट होतं आणि ते आज आम्हाला साध्य होताना दिसतंय. याही पुढे संस्थेने असाच हा उपक्रम अशाच उत्तम पद्धतीने चालू ठेवायचा असा विचार केलेला आहे आणि याच्यासाठी न्यू एज्युकेशनल पॉलिसी जी भारत सरकारने 2020 साली आपल्या सगळ्यांसाठी प्रस्तावित केलेली आहे ती 2004 सालीच पटवर्धन हायस्कूलमध्ये आम्ही चालू केली की ज्याच्यामध्ये केवळ पुस्तकी अभ्यास नसून आपल्या सगळ्या कार्याची माहिती देणं आणि घेणं आणि स्वयंप्रेरणेने अभ्यास करणं ही जी आत्ताची जी संकल्पना आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ती आपल्या शाळेमध्ये आपण ती राबवतोय आणि आता भारत सरकारने सुद्धा ती मान्य केली आहे. आम्हाला सार्थ अभिमान आहे सगळ्यांना की 2004 सालीच आम्ही ही गोष्ट लक्षात घेऊन आपल्या पटवर्धन हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली
आणि आपल्या पालकांनी आमच्यावर विश्वास दाखवून आपल्या विद्यार्थ्यांना पटवर्धन हायस्कूलमध्ये गुरुकुलच्या प्रकल्पामध्ये भाग घ्यायला संधी दिली आणि त्याचा त्यांनी योग्य उपयोग केला आहे. आणि याही पुढे आपले पालक अशाच पद्धतीत मुलांना गुरुकुलमध्ये पाठवतील आणि मुलं अतिशय छान पद्धतीत देशासाठी तयार होतील, उत्तम नागरिक असा प्रयत्न राहणार आहे. धन्यवाद. भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये गुरुवर्य रामचंद्र पुरुषोत्तम जोग संजीवन गुरुकुल या प्रकल्पाअंतर्गत 2004 पासून हा उपक्रम सुरू आहे. आतापर्यंत 1000हून अधिक विद्यार्थी या माध्यमातून घडले असून पंचकोश आधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास साधला जात असल्याची माहिती मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर यांनी दिली. पटवर्धन हायस्कूलच्या माध्यमातून एक भारत शिक्षण मंडळ उपक्रम चालवतो, तो म्हणजे संजीवन गुरुकुल. या गुरुकुलमध्ये जे विद्यार्थी प्रवेश घेतात हे सर्व विद्यार्थी आमच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये हजेरीपटावर असतात आणि त्यांचं सर्व कामकाज म्हणजे परीक्षा असेल किंवा विविध उपक्रम जे शासनामार्फत असतात ते उपक्रम राबवण्यासाठी हे गुरुकुलचे सर्व विद्यार्थी पटवर्धन हायस्कूलमध्ये समाविष्ट होत असतात. 12 तासांच्या शाळेमध्ये या अभ्यासाव्यतिरिक्त चालणारं कामकाज ते गुरुकुल या उपक्रमाच्या माध्यमातून हे सर्व विद्यार्थी हे कामकाज करत असतात. आणि या उपक्रमांच्या माध्यमातून हे सर्व विद्यार्थी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ऑलराऊंडर होतात. जसं की अभ्यासाबरोबर विविध व्यवसाय शिक्षण, त्याचबरोबर अंगमेहनतीची कामं असतील, धाडसाची कामं असतील, विविध कौशल्य आत्मसात करायची असतील तर तो एक उपक्रम हे गुरुकुलमध्ये चालतात. आणि या सगळ्याच्याच माध्यमातून ही मुलं भविष्यामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सक्षम बनतात की एखादं काम करण्यासाठी कुठलंही त्याच्यामध्ये लाज बाळगत नाहीत की ते पुढे होऊन ते काम करत असतात. अशा पद्धतीनं या गुरुकुलमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा विकास होत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येईल तो घेऊया इथे असं नसतं, तर एक ठराविक संख्येची मर्यादा असते जेणेकरून हे विद्यार्थी सक्षम बनण्याकरता तिथे संख्येची मर्यादा ठेवली तर सगळेच विद्यार्थी अशा प्रकारे तयार होतात. आणि हा उपक्रम आमच्या पटवर्धन हायस्कूलच्या माध्यमातून गुरुकुलमध्ये राबवला जातो. धन्यवाद. या पत्रकार परिषदेला कार्यवाहक धनेश रायकर, गुरुकुल विभाग प्रमुख मनाली नाईक तसंच माजी गुरुकुल प्रमुख मनोज जाधव उपस्थित होते. आगामी काळात या संजीवन गुरुकुल प्रकल्पाचा विस्तार करत अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पंचकोशाधारित शिक्षण पोहोचवण्याचा संस्थेचा मानस असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. पटवर्धन हायस्कूलच्या या उपक्रमामुळे शिक्षण क्षेत्रात एक वेगळा आदर्श निर्माण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी इथं हिमोफेलिया डे केअर सेंटरचा शुभारंभ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विकास कुमरे, डॉक्टर सांगवेकर, डॉक्टर उत्तम कांबळे, मेट्रन सौ शिरधनकर तसंच हिमोफेलिया सोसायटीचे प्रमुख सचिन शिंदे यांच्यासह पदाधिकारी विजय शिंदे, संघवी विचारे, अनिकेत कडू, शमिका मयेकर आदी उपस्थित होते. नवीन सुरू करण्यात आलेल्या या डे केअर सेंटरचा जिल्ह्यातील हिमोफेलिया रुग्णांना मोठा लाभ होणार असून उपचार सुविधा अधिक सुलभ होणार आहेत. यावेळी डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांनी सांगितलं की शासकीय महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत या रुग्णांना आवश्यक त्या वैद्यकीय सेवांचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक दिलासा मिळण्यास मदत होईल असंही त्यांनी नमूद केलं. रत्नागिरीतील राजवाडी क्रीडा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भव्य नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेचा सांगता समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. अक्षय तृतीयानिमित्त दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेला यंदाही क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आता यंग बॉईज संघासाठी. मित्रांनो, राज सावंत, दीप प्रभुळकर, सागर चव्हाण, अभि मालगुणकर, आर्यन तोरसकर आणि संघाचे कबीर कोच प्रतीक मोनकर आणि विकी राठोड. ओहो, काय या ठिकाणी स्पर्धा पाहायला मिळते. दमकम दाखवली जाते. दीप प्रभुळकर याच्याकडनं कमबॅक केला जातोय. पॉइंट बोलून असेल 16-23 चाललेला खेळ अजूनही सामन्यामध्ये तलट नाही मिळेल का. येणारा खेळ आणि येणारा क्षण पाहू शकतो. काय ब्लॉकिंग केली जाते, कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. पॉइंट बोलले 17-23, 17-23. नक्कीच उद्याची तयारी चालू आहे. अभंग लागले गेले आहेत 12च्या दरम्यान. देखील स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. चला जर मैदानाच्या दिशेने जाऊया. 19-23, 18-23 ची चाललेली कमाल कमबॅक करावा लागेल. अटॅकिंग पॉवर खेळावं लागेल. बघूया काय होतंय. ड्रॉप पण घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी साईल मोडकर असेल. इथून आलेली संधी. ओहो, कहाणीमध्ये ट्विस्ट. पॉइंट बरोबर असेल 19-23. 10 गुणांचा असलेला आकडा आता कमी करत आलाय. 4 गुणांची आघाडी मोडीत आणणार का प्रभुळकर असेल. बघूया काय घडणार आहे. दमकम. ओहो, मुकेश प्रयत्न करतोय. काय करतोय, प्रयत्न पोहोचतोय. सेट पॉइंट 19. सेट पॉइंट 19. पहिला सेट आपल्या नावावर करण्यासाठी प्रयत्नशील असेल यंग बॉईज संघ. या ठिकाणी पहिला सेट नावावर करणार की भगवती स्पोर्ट्स चोरस निर्माण करणार. साईल मोडकर असेल. अटॅकिंग पॉवर हिट्टू. ओहो, पहिला सेट या ठिकाणी. सलग 3 दिवस रंगलेल्या या स्पर्धेत एकूण 16 संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामना भगवती स्पोर्ट्स किल्ला आणि यंग बॉईज पगर वठार यांच्यात अत्यंत चुरशीचा झाला. शेवटी दमदार खेळ करत भगवती स्पोर्ट्स किल्ला संघानं विजेतेपद पटकावलं. बघूया काय करताय. नक्कीच दमदम दाखवावी लागेल. महत्वपूर्ण करी. हो, काय होतंय, काय करताय. सामन्यामध्ये रंग मुख्याला दिली संधी. ड्रॉप पण घ्यायचा प्रयत्न. महत्वपूर्ण कामगिरी असलेला या ठिकाणी दमदम दाखव. हो, कहाणीमध्ये ट्विस्ट. 12 मॅच पॉइंट. समजलं मित्रांनो, समजलं का. जर मोडीत आणले तर सामन्यामध्ये कलट नाही होऊ शकते. रोटेशन पॉइंट. चूक पूर्ण सामना आहे. काय करणार आहे, काय होणार आहे. आणि हा प्रत्येक सामना. सामना जिंकला.
स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती. अंतिम सामन्यानंतर संपूर्ण परिसरात क्रीडाप्रेमींमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. यावर्षी राजवाडी क्रीडा मंडळाचं 70वं वर्ष असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. बक्षीस वितरण सोहळा नगरसेवक संतोष कीर, मंडळाचे अध्यक्ष सुधाकर मोणकर, उपाध्यक्ष प्रवीण दळवी, सचिव प्रथमेश मोणकर, श्रीकांत सारंग, निकेश कळंबटे, कपिल सुर्वे आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडला. रत्नागिरी शहरात मानाची समजली जाणारी ही स्पर्धा यंदाही उत्साहात पार पडत भगवती स्पोर्ट्स किल्ला संघ विजेता ठरला आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महिला आरक्षण विधेयकावर काँग्रेसच्या श्रद्धा ठाकूर यांचा खुलासा, मोदी सरकारवर केला अपप्रचाराचा आरोप. पटवर्धन हायस्कूलमध्ये पंचकोशाधारित शिक्षण, संजीवन गुरुकुलातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन. आणि रत्नागिरीत भव्य नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेचा जल्लोषात समारोप, भगवती स्पोर्ट्स किल्ला ठरला विजेता संघ. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.